नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीराज माऊली यूट्यूब चॅनलवर स्वागत। मी राजेंद्र काळे। मित्र, ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला याच्या मी काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, काही शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या काही योजना असतील, शेतकऱ्यांच्या काही यशोगाथा हे तुम्हाला मी शेअर केल्या होत्या। आज आपण इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या गावामध्ये आहेत। ह्या गावामध्ये आम्ही एक भाताचा एक प्रकल्प, श्रीपद्धतीचा प्रकल्प याच्यामध्ये घेतलेला आहे। याच्यामध्ये आम्ही 25 शेतकऱ्यांची निवड केली आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्या पद्धतीने लागवड याच्यामध्ये त्या पद्धतीने आपण करणार। त्याच्यामध्ये 25 लागवड असेल, युरोपिकाचा वापर असेल, परत गादी वाफेवर तुमचं बियाणं टाकलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत। पण त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे की आपण चिकटच्या वेळी जे गिरीपुष्पाचा पाला वापरतो याच्यामध्ये, तर त्याविषयी आपण हा प्रोजेक्ट आहे। त्याप्रमाणे आम्ही गिरीपुष्पाची आज झाडाची लागवड बी याच्यामध्ये करत आहोत। प्रत्येक शेतकरी आम्हाला कंपल्सरी बांधावर गिरीपुष्पाची लागवड करायला सांगितली। तर ह्या गटाच्या ज्या प्रमुख आहे, अध्यक्ष आहे शारदाताई, त्यांनी याच्याविषयी थोडी माहिती सांग। गिरीपुष्पाची शारदाताई, नाव सांग। नमस्कार, माझं नाव शारदा मच्छिंद्र तांदळे। मी कृषी सखी म्हणून महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानातून मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे। आणि हे गिरीपुष्पाची लागवड सर्वांनी शेतकऱ्यांनी करावं। पण याचा उपयोग असा आहे तर आपण एक जे शेतामध्ये जर आपण याचा पाला किंवा फांद्या तोडून टाकल्या आणि नंतर आपण त्याच्या काड्या उचलून घेऊ शकतोय, तेच आपल्याला युरिया खताची भरून देतो। युरिया खताची जी उपलब्ध पाहिजे ती आपल्याला त्याच्यापासून भरून मिळते। आणि दुसरं, आपल्याला काळे सरांनी याची माहिती दिली चांगली की हे जे पाला आहे ना, तो आपण ठेसून एखाद्या खेकडाच्या होलात जर आपण टाकला आणि तो होल जर लिपून घेतला तर खेकडा आतल्या उंदीर खेकडं मरून जातो। त्याच्यापासून आपल्याला भरपूर उपयोग होऊ शकतो। म्हणून या सर्व सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे अशी सरांना विनंती आहे। शारदाताई, आता तुम्ही नांदगाव शोधाला तुम्ही आपण यावर्षी आपण प्रोजेक्ट राबवतो, तर किती लोक शेतकऱ्यांची निवड केली तुम्ही? आपण 25 शेतकऱ्यांची निवड केली। साधारणतः 25 शेतकऱ्यांची सध्या निवड त्याला तुम्ही आता काय काय देणार आहात तुम्ही सध्या? 7-12 उतारा, पहिला आपण 7-12 उतारा घेतलाय। त्यांचा आधार कार्ड घेतलेले आहे, त्यांच्या परिवारातून म्हणजे जे शेतकरी आहे त्यांची आणि आपल्या महिलाचे आधार कार्ड घेतलेले आहेत। आणि किसान कार्ड, फार्म ID तो पण आपण उपलब्ध करून, म्हणजे ज्यांचं राहिलेलं होतं ते पण आपण करून घेतलं आणि त्यांनाच आपण बियाणं केलेलं आहे। नाही, या महिला आपण आधीच तयार केलेल्या होत्या, पण तुमच्यासारख्यांचं आपल्याला सहकार्य मिळाल्यामुळे आपलं हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे। आम्ही तर तुम्ही पाहिलं असेल की साधारणतः आपण ह्या गावामध्ये 25 शेतकरी आपण निवडलेले आहे आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्ह महिला आहेत। तर या महिलाच्या माध्यमातून आपण ही श्री पद्धतीचे यावर्षी प्रोजेक्ट याच्यामध्ये घेतलेला आहे। तर याचे साधारणतः आपण पाहिलं असेल इथं सगळं या गावचे प्रतिष्ठित नंदूभाऊ इथं हजर आहेत, त्याप्रमाणे बाकीचे सगळे शेतकरी मित्रसुद्धा आहेत। हा एक महिलांचा बचत गट आहे, ह्या सुद्धा इथं त्या निमित्ताने आमच्या मंडल कृषी अधिकारी सिनारे साहेब सुद्धा इथं याच्यामध्ये हजर आहेत। महत्त्वाचं म्हणजे या गावामध्ये जे कृषी सहाय्यक देशमुख सहाय्यक असतील, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मी स्वतः असेल, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी असेल, यांचं ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळे मार्गदर्शन आपण घेणार आहोत। तर या महिलांच्या एकंदरीत याच्यावर असं की 100% हा प्रोजेक्ट आपण सक्सेस करणार आहोत। आणि एक या तालुक्यातलं एक असा प्रोजेक्ट आपण करणार आहोत ज्याचं प्रतिनिधित्व आपण ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण इथं बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक व्हिजिट आपण इथं देणार आहोत ह्या याच्यामध्ये। तर मी असं म्हणतो की नांदगाव तालुक्या, नांदगाव शहरामध्येच नाही तर अशाचे प्रोजेक्ट आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडे व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची प्रगती व्हायला पाहिजे। साधारणतः याच्यामध्ये या प्रोजेक्ट मागे आपण 2-4 महत्त्वाचे उद्देश आहेत। त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये खताचा वापर कमी झाला पाहिजे, बियाणाचा वापर कमी झाला पाहिजे, लागवडचा खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल या दृष्टिकोनातून आपण हा प्रोजेक्ट हा गावामध्ये घेतला आहे। तरी सर्वांना अशी विनंती करतो की ज्याप्रमाणे नांदगाव स्वतःच्या महिला पुढे आल्या, म्हणजे शिकलेली आई आणि घर पुढे नाही हा जी म्हण आहे, याच्यातून हे सिद्ध होतं की महिलाच्या माध्यमातून आपण चांगला प्रोजेक्ट करणार ठरवलो। असेच सगळे तालुक्यातली गट पुढे येईन आणि अशाच प्रकारची सगळ्यांनी लागवड करायला पाहिजे। ह्या पद्धतीने सगळे प्रोजेक्ट आपल्याला असं वाटतं। नमस्कार।